नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोबेल पुरस्कार विजेते 2022मध्ये 6 क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेले आणि ते 6 क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचा व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचा तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळून जाईल। या ठिकाणी बघा, सुरुवातीला आपण नोबेल पुरस्काराबद्दल जी पार्श्वभूमी आहे त्याचे स्वरूप आहे ते पाहू। त्यानंतर आपण सिक्वेन्स वाईज कोणाला नोबेल पुरस्कार देण्यात आलेले ते सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी बघा, सर्वप्रथम आपण स्वरूप पाहूया। बघा, आल्फ्रेड नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1867 मध्ये डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला होता। ओके, तर जे आल्फ्रेड नोबेल जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी काय केलं, 1867 मध्ये डायनामाइट स्फोटकाचा शोध लावला आणि त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो, लक्षात ठेवा। तर बघा, नेक्स्ट पाहूया। आल्फ्रेड नोबेलचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 आणि मृत्यू 10 डिसेंबर 1896 रोजी झालेला आहे। तर बघा, आता त्यांनी डायनामाइटचा स्फोटकाचा शोध लावला। त्यानंतर बघा, 1901 पासून आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो। त्या ठिकाणी बघा, त्यानंतर त्यांनी स्फोटकाचा शोध लावला 1867 नंतर। त्यानंतर जी काही त्यांनी शोध लावल्यानंतर त्यांना 1901 पासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली। या ठिकाणी बघा, आता नेक्स्ट मुद्दा पाहूया। या पुरस्काराचे वितरण दरवर्षी 10 डिसेंबर रोजी आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे, तर शांततेचे नोबेल पुरस्काराचे वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे केले जाते। तर या ठिकाणी बघा, जे काही नोबेल पुरस्कार आहे ते 10 डिसेंबर आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने, त्यानंतर बघा स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात। तर शांततेचा नोबेल पुरस्कार बघा नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी दिले जातात। आता या ठिकाणी बघा, या पुरस्काराचे स्वरूप पाहूया। या पुरस्काराचे स्वरूप आहे 90 लाख स्वीडिश क्रोनर, म्हणजेच अमेरिकन 9.8 लाख डॉलर, अमेरिकन डॉलरच्या संदर्भात होतात किंमत, लक्षात ठेवा। या ठिकाणी बघा, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट पाहूया। सुरुवातीला हा पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदिकशास्त्र, साहित्य आणि शांतता या 5 क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी संस्थांसाठी दिला जात होता। तर बघा, सुरुवातीला नोबेल पुरस्कार 5 क्षेत्रामध्ये दिला जात होता। त्यानंतर बघा, नेक्स्ट मुद्दा पाहूया। 1969 पासून अर्थशास्त्र या विषयातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली। तर बघा, 1969 पासून 6वं क्षेत्र त्यांनी ॲड केलं, अर्थशास्त्र। तेव्हापासून अर्थशास्त्रासाठी जे उल्लेखनीय कार्य करणारे अर्थशास्त्रामध्ये त्यांच्यासाठी हा पुरस्कार पण देण्यास सुरुवात झाली। तर बघा, अर्थात नोबेल पुरस्कार एकूण आता 6 क्षेत्रामध्ये दिला जातो। तर बघा, 1969 पुढील वर्षापासून हा नोबेल पुरस्कार 6 क्षेत्रामध्ये दिले जातात, लक्षात ठेवा। बऱ्याच वेळा यावरती प्रश्न एक्झामला विचारण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी एक मुद्दा नोट करा। दुसऱ्या महायुद्धामुळे म्हणजेच 1940 ते 42 मध्ये नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नव्हते, लक्षात ठेवा। बऱ्याच वेळा प्रश्न यावरती पण विचारला की नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आले नव्हते, तर 1940 ते 42 दरम्यान देण्यात आलेले नाही, लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, मात्र पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जर व्यक्तीचा मृत्यू झाला मात्र त्याच्या नातेवाईकांना हे पुरस्कार प्रदान केले जातात। आता या ठिकाणी बघा, जे नोबेल पुरस्कार आहे ते मरणोत्तर दिले जात नाही, आणि जर नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ती व्यक्ती जर म्हणजे मृत्यू पावली तर त्याच्या नातेवाईकांना हा पुरस्कार देण्यात येतो, लक्षात घ्या। आता या ठिकाणी बघा, एक मुद्दा नोट करा। आत्तापर्यंत 2 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झालेला आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, नेक्स्ट मुद्दा पाहूया। हा पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींना एका वेळी विभागून दिला जातो। तर बघा, हा पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा पुरस्कार विभागून दिला जातो। 3 पेक्षा जास्त व्यक्तींना हा पुरस्कार विभागून दिला जात नाही, लक्षात घ्या। आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा बघा, नोबेल पुरस्काराचे सर्वात तरुण विजेते मानकरी आहे पाकिस्तानची मलाला युसुफझई यांना 2014 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता, लक्षात घ्या। बऱ्याच वेळा प्रश्न यावरती विचारला की नोबेल पुरस्कार विजेती सर्वात तरुण व्यक्ती कोण, तर पाकिस्तानची मलाला युसुफझई। तर 2014 मध्ये यांना वयाच्या 17व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी बघा, एक मुद्दा नोट करा। नोबेल पुरस्कार प्रथम भारतीय विजेती व्यक्ती रवींद्रनाथ टागोर साहित्य क्षेत्रामध्ये गीतांजली कादंबरीसाठी त्यांना 1913 मध्ये देण्यात आला। आता या ठिकाणी बघा, एक्झामला प्रश्न विचारला जातो की नोबेल पुरस्कार प्रथम विजेती भारतीय व्यक्ती कोण, तर रवींद्रनाथ टागोर हा पहिला प्रश्न विचारला जातो। आणि यावरती दुसरा प्रश्न असा विचारला जातो की त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला, तर गीतांजली या कादंबरीसाठी पुरस्कार देण्यात आला 1913 मध्ये। या ठिकाणी हा मुद्दा नोट करून घ्या, महत्त्वाचा आहे। या ठिकाणी बघा, दुसरा पुरस्कार CV रमन यांना भौतिक क्षेत्रामध्ये रमन इफेक्ट या कार्यासाठी
कार्यासाठी 1930मध्ये देण्यात आला. तर दुसरी भारतीय व्यक्ती आहे CV रमन आणि यांना भौतिकशास्त्रामध्ये फिजिक्समध्ये रमन इफेक्ट या कार्यासाठी त्यांना 1930मध्ये पुरस्कार देण्यात आला. आता या ठिकाणी बघा महिला व्यक्ती विचारली तर मदर तेरेसा पहिली भारतीय महिला नोबेल पुरस्कार विजेते यांना शांतता या कार्यासाठी देण्यात आला 1979मध्ये. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा यावरती पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा भारतातील अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रथम व्यक्ती कोण तर अमर्त्य सेन हा पण प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा विचारला जातो. त्यांना अर्थशास्त्रासाठी 1998मध्ये देण्यात आला. त्यानंतर बघा अलीकडचे विजेते पाहूया. कैलास सत्यार्थी यांना 2014मध्ये देण्यात आला आणि अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य निर्मूलन या कार्यासाठी 2019मध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आलेली. तर बघा मित्रांनो, ही जे नोबेल पुरस्काराबद्दल जी महत्त्वाची माहिती आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण यावरतीच एक्झामला प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी बघा आपण सिक्वेन्स वाईज 2022चे विजेते पाहूया. तर बघा शांततेचा नोबेल पुरस्काराबद्दल सर्वप्रथम आपण माहिती पाहूया. शांततेचा नोबेल पुरस्कार विजेता 2022. आता या ठिकाणी बघा इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता ह्या 3 संस्था आहेत, यांना शांततेचा नोबेल पुरस्कार यंदा जाहीर झालेले आहेत. आता या ठिकाणी बघा 2022 शांततेचा नोबेल पुरस्कार बेलारूसचे मानवी हक्क कार्यकर्ते एलेस बियाल्स्की, बघा इमेजमध्ये पाहू शकता हे आहे एलेस बियाल्स्की. रशियन मानव अधिकार संघटना मेमोरियल ही सेकंड नंबरची आहे, रशियन मानव अधिकारी संघटना मेमोरियल. आणि युक्रेन मानव अधिकारी संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टी आणि हे तिसऱ्या नंबरचं आहे सर, सेंटर फॉर लिबर्टी. यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, शांततेचा नोबेल पुरस्कार 3 व्यक्तींना जाहीर करण्यात आला आहे. तर बघा बेलारूसचे मानवी हक्क कार्यकर्ते एलेस बियाल्स्की, रशियन मानव अधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेन मानव अधिकारी संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, पहिला पुरस्कार क्लिअर झाला. या ठिकाणी आपण सेकंड पुरस्कार बघूया. बघा दुसऱ्या क्षेत्रातील पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2022 विजेती पाहूया. जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका ॲनी एर्नो यांना जाहीर झालेला आहे. आता या ठिकाणी बघा जो काही साहित्य नोबेल पुरस्कार आहे 2022 ते फ्रेंच लेखिका आहेत त्यांना जाहीर झालेलं आहे. त्यांचं नाव आहे एनी एर्नो यांना जाहीर झाले. बघा एनी एर्नो यांना फ्रेंच इंग्रजी भाषेत कादंबरी, लेखक, नाटके आणि चित्रपटासाठी लेखन केले आहे. त्यांनी साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखवल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बघा त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये जी सामाजिक बंधने आहे ते उलगडून दाखवल्याबद्दल त्यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, यावरती एक्झामला प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. तिसरा पुरस्कार पाहूया. नोबेल पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता यांना देण्यात आला. तर बघा स्वीडनचे स्वाते पाबो यांना यावर्षी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहेत. मानवी उत्क्रांतीच्या अनुवंशिकतेसंदर्भात अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर त्यांनी काय कार्य केले तर बघा मानवी उत्क्रांतीच्या अनुवंशिकतेसंदर्भातील अभ्यासासाठी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. या ठिकाणी बघा या पुरस्काराची घोषणा नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी केलेली आहे. यांना वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार. या ठिकाणी बघा चौथं क्षेत्र पाहूया नोबेल पुरस्काराचे, ते आहे भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2022. बघा जो भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आहे 2022 हा 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे विभागून. तर बघा त्यांचं नाव आहे एलेन एस्पेक्ट, जॉन एफ क्लोजर आणि अँटोल झेलिंगर. या 3 व्यक्तींना नोबेल पुरस्कार भौतिक क्षेत्रातील 2022 विभागून देण्यात आलेला. आता यांनी या ठिकाणी बघा यांना एकामध्ये अडकलेले फोटॉन संदर्भातील अभ्यासासाठी यंदाचा भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, फोटॉन हा शब्द लक्षात घ्या भौतिक क्षेत्रातील, म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार नाही. त्यानंतरचा बघा 5वा पुरस्कार पाहूया. रसायन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा पण 3 व्यक्तींना विभागून देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी बघा त्यांचं नाव काय आहे, केरोलिन आर मॉर्टन मेडल, नंतर बघा आणि बेरी शेपरलेस यांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी बघा त्यांनी काय कार्य केले की त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर बघा यांनी कोणतं कार्य केले त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेले रसायन क्षेत्रातील. तर बघा आधी रेणूंना एकत्र आणून त्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्क्रिप्स रिसर्चमधील संशोधक शेपरलेस यांनी सर्वप्रथम रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्यांचे विभाजन करण्याचा सिद्धांत मांडला. या ठिकाणी पहिला
केरोलिनचं लक्षात घ्या. त्यानंतर बघा, मात्र त्यासाठी योग्य रासायनिक बक्कल शोधून काढणे ही समस्या होती. त्यांची एकमेकांची सहजगत्या प्रतिक्रिया होणे आवश्यक होते. शेपर्लेस यांनी डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठातील मेल्डल यांच्यासह एकत्र विभाजित होऊ शकणाऱ्या पहिल्या रेणूंचा शोध लावला. तर कॅलिफोर्नियाच्या रुदरफोर्ड विद्यापीठातील बॅटर्जी यांनी सजीवामध्ये ही प्रक्रिया उपयोगात आणण्याची पद्धत शोधून काढली. तर बघा, ह्या तिघांनी वेगवेगळं कार्य करून एकत्रित त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. आता 6वं क्षेत्र बघा, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा पण 3 व्यक्तींना विभागून देण्यात आलेला आहे. आता बघा, 3 व्यक्ती कोण कोण आहे बघा. यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार बेन बर्नेक, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविंग यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. तर लक्षात ठेवा, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 3 व्यक्तींना विभागून देण्यात आलेले. आता या ठिकाणी बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूया जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ कोणत्या वर्षापासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली? तर 1901 पासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया, नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी कोणत्या तारखेला दिले जाते? तर 10 डिसेंबरला नोबेल पुरस्काराचे दरवर्षी वितरण केले जाते, दिले जातात. लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, तिसरा, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर 1969. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1969 पासून देण्यास सुरुवात झाली. त्यानंतरचा 4था प्रश्न पाहूया, नोबेल पुरस्कार हा किती श्रेणीमध्ये दिला जातो? तर एकूण 6 श्रेणीमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा 5वा प्रश्न बघा, कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार दिले गेले नाही? तर 1940 ते 1942 दुसऱ्या महायुद्धादरम्यान नोबेल पुरस्कार देण्यात आलेले नाही. लक्षात घ्या, हा प्रश्न खूप वेळा एक्झामला आलेला आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न बघा, CV रमन यांना भौतिक क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 1930 मध्ये रमेन इफेक्ट या कार्यासाठी CV रमन यांना भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघा, प्रथम भारतीय महिला नोबेल पुरस्कार विजेती कोण? तर मदर तेरेसा यांना सर्वप्रथम भारतीय महिलांना नोबेल पुरस्कार शांतता यासाठी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न बघा, रसायन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2022 किती व्यक्तींना देण्यात आला? तर एकूण 3 व्यक्तींना देण्यात आला. त्या 3 व्यक्ती कोण आहे बघा, कॅरोलिन आर मार्टन, मेल्डल आणि बेरी शेपर्लेस यांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झालेले आहे. लक्षात घ्या. 9वा प्रश्न पाहूया, भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आले? तर बघा, ॲलन एस्पेक, जॉन एफ क्लोज आणि अँटोन झेलिंगर. 10वा प्रश्न बघा, साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर जगभरात प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका ॲनी अर्नो यांना जाहीर करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, हे सर्व काही महत्त्वाचे प्रश्न आहे आणि ही नोबेल पुरस्कार आहे, तुम्हाला एक्झामला यावरती प्रश्न विचारण्यात येणार आहे. लक्षात घ्या, इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्हिडिओची PDF जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलची लिंक देतो, त्या ठिकाणी जाऊन क्लिक करा लिंकवरती आणि चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF उपलब्ध होऊन जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.